नमस्कार, मी पूजा विचारे. मोठं व्हायचे मला आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत करते मी. खरं तर आणि आयटी हे जवळपास 1.5 कोटींपेक्षा अधिक लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करून देणारा सेक्टर आहे. या सेक्टरचा विकास वेगानं होते आणि तरीही जगाच्या तुलनेत आपण काही बाबतीत मागे आहोत. पण म्हणून या सेक्टरच्या विकासाला कुठं मर्यादा येत असल्याचं दिसून येते. तसंही दिसतं पण आहे तसं काही. उलट नजीकच्या काळात या सेक्टरची प्रगती आणखी वेगानं होईल असा अंदाज आहे. त्यामुळे आयटीची ऐट वाढणारच आहे. पण ती वाढण्यासाठी नक्की काय काय केलं पाहिजे, त्यातली आव्हानं काय आहेत, सध्याची स्थिती काय आहे, रोजगाराच्या किती संधी आहेत, हे सारं आपण आज आपल्या चर्चेतून मांडणार आहोत. या चर्चेत औरंगाबादमधून राजे शहाजी महाविद्यालयाचे प्राध्यापक गणेश पाटील सहभागी होतात. तसंच नांदेडमधून शाकुंतल फॉर एक्सलन्सचे संचालक प्राचार्य डॉक्टर सुजित लहानकर सहभागी होतात. तर पुण्यातून कमिन्स कॉलेजच्या प्राध्यापिका रीटा शेळके पाटील सहभागी होतात. प्राध्यापक डॉक्टर केशव काकडे आणि कौशल्य विकास तज्ज्ञ डॉक्टर श्रीकांत पाटील आपल्या चर्चेत सहभागी होतात. तर बेलापूर स्टुडिओतून सिडॅकचे सिनियर टेक्निकल ऑफिसर प्रकाश पिंपळे पाटील सहभागी होतात. तर FOG सिनियर मॅनेजर प्राध्यापक अनिल वडजे देखील आपल्या चर्चेत सहभागी होते. सर्व मान्यवरांचं चर्चेत स्वागत आहे. मला केशव काकडे सरांपासून सुरुवात करायची या कार्यक्रमाची. सर, मला विचारायचं, आपण कुशल मनुष्यबळासाठी जे सेक्टर घेतले आहेत 11, त्यातलं मला विचारायचं की हे 11 सेक्टरपैकी आयटी सेक्टर कशा पद्धतीनं वेगळं आहे, त्याच्यात वेगळं पण नेमकं काय आहे? मला वाटतंय प्रत्येक विद्यार्थ्यांना यानंतर जी आव्हाने आहेत त्यांना ज्या टेक्नॉलॉजीमध्ये त्यांना त्यांचं करिअर करायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी या अगोदर त्यांचं क्षेत्र निवडलं पाहिजे. आता आयटी मध्ये खूप जॉब आहे, पण यासाठी तुम्हाला स्पेसिफिक असलेल्या टेक्नॉलॉजीवरती तुमचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन करून तुम्हाला खूप अभ्यास करावा लागणार आहे. नक्कीच आपल्याबरोबर प्रकाश सर देखील आहे. प्रकाश सर, मला विचारायचं की भारतात किंवा कुठेही देशभरात नवनवीन शोध लागत असतात कॉम्प्युटरचे आणि त्या प्रकारे हे सेक्टर चेंज होत राहतं. मग अशा वेळी चॅलेंज असतं बऱ्याच वेळी या सेक्टरमध्ये, त्याबद्दल काय सांगाल? जर टेक्नॉलॉजी जर पकडलं, म्हणजे आयटी त्यातली त्यात इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पकडलं, तर ही बदलांना खूप आपलंसं करणारी आहे. म्हणजे हार्डवेअरमध्ये, म्हणजे हार्डवेअर आणि आयटी असं कम्पेअर केलं तर हार्डवेअरमध्ये एखादा नवा शोध लागतो आणि तो शोध रुजायला, नवा शोध लागायलाच खूप वर्ष लागतात. पण कम्प्युटर्स किंवा म्हणजे सॉफ्टवेअरमध्ये पर्टिक्युलरली शोध लवकर लागतो. एक 5 वर्षापूर्वीच बघा ना, 5 वर्षापूर्वीच बघा आपल्याकडे म्हणजे सगळ्या गोष्टी कम्प्युटरवर व्हायच्या. म्हणजे तुम्ही एखादी वेबसाईट किंवा गव्हर्नमेंटचं ऍप्लिकेशन भरायचं, ते वेबसाईटवरनं भरायचं, ब्राउझरमध्ये जायचं, तिथे URL टाकायचं आणि त्याच्यानुसार तुम्हाला ती प्रोसेस करावं लागायची. आज ते सगळं ऍपवर आलंय. तर हे कशाने? हा आयटीचा बदल आहे. हा आयटीचा बदल लवकर होतो आणि त्याचे जे इफेक्ट असतात ते खूप दुर्गामी असतात. म्हणजे लाट, जसं सुनामी आली की काहीतरी सगळं बदलून जातं, तशा प्रकारचं असतं. म्हणजे अचानक काही वर्षापूर्वी लोकांना वेब ऍप्लिकेशन डेव्हलपर्सची डिमांड होती, अचानक काही वर्षात अँड्रॉइड डेव्हलपर्सची डिमांड वाढली, आयफोन डेव्हलपर्सची डिमांड वाढली. असं नक्कीच. आपल्याबरोबर श्रीकांत सर देखील आहे. श्रीकांत सर, मला विचारायचं, ह्या सेक्टरमध्ये अनेक अशा संधी आहेतच, म्हणजे वेगवेगळे त्याच्यात डिपार्टमेंट्स पण पडतात, त्याच्याबद्दल आम्हाला माहिती सांगा ना. म्हणजे सॉफ्टवेअर इंजिनियर, हार्डवेअर इंजिनियर, प्रमुख आयटी हे सर्वात प्रॉमिनंट सेक्टर आहे. मागच्या 15 ते 20 वर्षातलं जे रेव्होल्युशन पाहिलं आणि त्याच्याही 10 वर्ष आपण मागे गेलो तर राजीव गांधीजींनी आपल्या देशाला दिलेले हे सर्वात अनमोल गिफ्ट आहे. आयटी रेव्होल्युशन मध्ये देशाची प्रगती फार झपाट्याने झाली. मागच्या 15 ते 20 वर्षाचा जर आपण टेन्युअर पाहायला झालो तर आपण ग्लोबल स्किल सप्लायर आहोत. सिलिकॉन व्हॅली जी अमेरिकेतली आहे, ही संपूर्ण सिलिकॉन व्हॅली मॅक्सिमम हे इंडियन्स रन करतात. पण आपल्या देशामध्ये आपण जेव्हा आयटीची उत्क्रांती पाहत आलो मागच्या 15-20 वर्षात, तर त्याच्यात 2-3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आपण सुरुवात केली होती ही आयटी सर्व्हिसेस पासनं, नंतर आपण सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये आलो, नंतर BPO सर्व्हिसेसमध्ये आलो, आयटी सॉल्युशन्स आणि परत नेटवर्किंगमध्ये आलो.
ह्या सगळ्या गोष्टीचा आपण इव्होल्युशन मध्ये पार्टिसिपेट करत आलेलो देश आहोत. पण आपल्याला जर महत्वाचा विषय जर घ्यायला गेलो या संदर्भात आयटी सर्व्हिसेसच्या संदर्भात, तर आपली सगळी इकॉनॉमी जी आयटीची डिपेंडंट आहे, विच इज अराउंड 500 बिलियन ॲज करंट डेट, आणि दिस विल बी इन्क्रीजिंग व्हेरी फास्ट. म्हणजे 2022 मध्ये आपण 1.5 ट्रिलियन पर्यंत जाऊ शकतो. पण त्याच्यासाठी लागणारा स्किल गॅप अनालिसिस आपल्याला करणं गरजेचं होतं. ते आपण NSDCच्या माध्यमातून खूप व्यवस्थित केलेलं आहे आणि आपल्याला एक फिगर मिळालेली आहे की या फिगर पर्यंत आपण हे टार्गेट कन्सिडर करून वी हॅव टू रीच टू दॅट फिगर. तर या संदर्भात आपण विचार करताना आपल्याकडे सर्वात मोठा जो वर्ग काम करतो, जो आयटी इंडस्ट्रीतलेला आहे, तो सर्व्हिसेसवर काम करतो. आपण प्रोडक्ट्समध्ये नाही आहेत. म्हणजे तुम्ही जगभरातल्या जर कंपन्या पाहायला गेलात तर त्याच्यामध्ये मायक्रोसॉफ्ट असेल, गुगल असेल, ऍपल असेल, हे सगळ्या प्रोडक्ट बेस्ड कंपनीज ज्या आहेत ते भारतातल्या नाही आहेत. आपण अजूनही सर्व्हिस सेक्टरवर खूप जास्त अवलंबून आहोत. आणि एक छोटासा रेशो तुम्हाला द्यायचा झाला तर भारतातला जो सगळ्यात मोठा बिझनेसचा चंक आहे, विच इज मोर देन 60%, तो डिपेंड आपण US वर आहोत. उद्या जर ट्रम्प साहेब तिथे काहीतरी बोलले आणि आपलं जर डॉलर कोलॅप्स झाला किंवा आयटी पॉलिसीज मध्ये इमिडिएट चेंज आला तर आपल्याकडे ले ऑफ खूप फास्ट व्हायला लागतो. रोजगार लोकांचे फार पटकन जायला लागतात. नक्कीच श्रीकांत सर, या मुद्द्यावर मला नंतर खरं तुम्हाला विचारायचंच आहे. नक्कीच श्रीकांत सर, मला आपण जे US बद्दल बोललात तो मुद्दा मांडलात, मला त्या मुद्द्यावर तुमच्याकडे परत पुन्हा यायचंच आहे. आपल्याबरोबर अनिल सर पण आहेत. अनिल सर, मला विचारायचं, सरांनी थोडक्यात मांडली खरं तर स्थिती काय नेमकी आयटी सेक्टरची. मला भारतातली जी स्थिती आहे ह्या सेक्टरची त्याच्याबद्दल तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय. आज भारतामध्ये भरपूर आयटी कंपन्या आहेत, भरपूर इंजिनिअरिंग कॉलेज पण झालेले आहेत. पण ह्या आयटी सेक्टरसाठी जो मनुष्यबळ लागते ते मनुष्यबळ हे फार स्किल्ड मनुष्यबळ लागतं. आज इंजिनिअरिंग कॉलेज महाराष्ट्रामध्ये 5,000 कॉलेज, 10,000 कॉलेज आहेत. वर्षाकाठी जवळपास 5-10 लाख इंजिनियर बाहेर पडतात. पण या इंजिनिअरिंगची क्वालिटी ही जी आयटी सेक्टरला लागते ती मिळत नाहीये. कारण की जे रिसोर्सेस वगैरे जे लागतात ते रिसोर्सेस आयटी सेक्टरला भेटत नाहीत. कारण की प्रॉपर इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये कॉलेजेसचं, प्रॉपर गायडन्स नाहीये स्टुडंट्सला, प्रॉपर स्किल डेव्हलपमेंट नाहीये, सॉफ्ट स्किल नाहीये. यामुळं ह्या स्किलला थोडं चॅलेंज आहे. त्यामुळं स्टुडंटला ह्या सेक्टरमध्ये थोडं इन्कल्केट करणं, त्यांच्या ह्या क्वालिटीज इन्कल्केट करणं त्यांच्यामध्ये फार महत्वाचं झालेलं आहे. नक्कीच ह्याच मुद्द्यावर मला गणेश सरांना विचारायचं. गणेश सर, ज्या पद्धतीने अनिल सरांनी सांगितलं की महाराष्ट्रात 5,000 कॉलेजेस तर आहेत पण कुठेतरी रिसोर्सेस किंवा रिसर्च करणं कमी पडते, मग अशा वेळी काय करायला पाहिजे? म्हणजे आपण जे बघतो की फक्त सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किंवा आता पण जे लोक फक्त सॉफ्टवेअर मध्ये काम करतात, आयटी सेक्टर हे तितकं मर्यादित नाहीये. आयटी सेक्टरचे मुळात आपण ब्रॉडली 4 भागामध्ये क्लासिफिकेशन करू शकतो. म्हणजे जसं आयटी सर्व्हिसेस, ज्यामध्ये आपण प्रोजेक्ट डेव्हलपमेंट आणि बॅकअप किंवा सपोर्ट टीम हा एक त्यातला भाग झाला. BPO सेक्टर हा त्यातला एक भाग झाला. रिसर्च अँड डेव्हलपमेंट हा त्यात 3रा भाग झाला. आणि सॉफ्टवेअर प्रोडक्ट्स आणि त्यांचं डेव्हलपमेंट आणि विक्री हा 4था भाग झाला. आणि जर आपण भारताची सध्याची स्थिती बघितली, जसं तुम्ही मगाशी विचारलं, तर आयटी सर्व्हिसमध्ये जवळपास आपल्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या 9.5% इतकं कॉन्ट्रीब्युशन हे एकटं आयटी सेक्टर देतं. अच्छा. आणि त्याचा जो ग्रोथ रेट आहे तो दरवर्षी 9% आहे. आणि टोटल सर्व्हिस सेक्टरचा जो काही एक्सपोर्ट आहे त्यामध्ये 45% फक्त आयटी हे सेक्टर कॉन्ट्रीब्युट करतं. तर इतका ह्यूज चंक हा पूर्ण आपल्या आयटी सेक्टरचा आहे. आणि आपण जसं तुमच्या इंट्रोडक्शन मध्ये तुम्ही सांगितलं की साधारणतः 35 ते 40 लाख प्रत्यक्ष रोजगार आणि 90 लाख अप्रत्यक्ष रोजगार आयटी सेक्टरमध्ये आज उपलब्ध आहे. म्हणजे जवळपास 1.25 ते 1.5 कोटी लोक आपल्या लोकसंख्येचे, म्हणजे जवळपास पूर्ण लोकसंख्येच्या 1% ही जनता ही या आयटी सेक्टरशी डायरेक्ट आणि इनडायरेक्ट संलग्न आहे. तर मग अशा सगळ्या आयटी सेक्टरसाठी जे आपण आता सांगितलं की स्किल डेव्हलपमेंट सगळ्यात महत्वाचं आहे. मग सर, तुम्ही आता भारतातली स्थिती तर सांगितली, नेमकी मग महाराष्ट्रातली स्थिती नेमकी कशी आहे? महाराष्ट्रातली स्थिती मॅडम आपण असं वेगळं नाही करू शकत. महाराष्ट्रामध्ये सुद्धा जवळपास 15,000 ते 20,000 आयटी इंजिनियर्स
दरवर्षी बाहेर पडतात. आणि महाराष्ट्र, दिल्ली, गुडगाव, बँगलोर हे IT सेक्टरचे हब आहेत इंडियामधले. आणि स्पेशली महाराष्ट्रामध्ये स्किल लेबर IT साठी अत्यंत म्हणजे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे असं आपण म्हणू शकतो. नक्कीच मला श्रीकांत सर विचारायचं आता तुम्हाला की नेमकं ह्या सेक्टरमध्ये ज्या विद्यार्थ्यांना यायचंय किंवा विद्यार्थी आहेतच अशावेळी नेमकी कोणत्या कौशल्याची गरज आहे इथे? मॅडम याच्यामध्ये IT मध्ये सगळ्यात मोठा इश्यू येतो तो एम्प्लॉयबिलिटीचा. एम्प्लॉयबिलिटीचा जो इश्यू आहे, मला इको येतोय मॅडम. हा सर बोला आपण. इको येतोय. हा ठीक आहे, आता सलग बोला सर, आपण ते क्लिअर करूया तांत्रिक अडचणी. ठीक. IT मध्ये सर्वात मोठा जेव्हा विद्यार्थी इंटरव्ह्यूजला येतात त्याच्यात सगळ्यात मोठा इश्यू जो आहे तो एम्प्लॉयबिलिटीचा आहे. आपण जर नॅस्कॉमचे रिपोर्ट्स पाहिले, KPMGचे रिपोर्ट्स पाहिले, हेज नावाचे एक इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे जे एम्प्लॉयबिलिटी टेस्ट घेतात, वेस्ट नावाचं त्यांचं टूल आहे. तर त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी आपल्याला जेव्हा अडचण पाहायला येते की आपल्या इकडची मुलं एम्प्लॉयबल नाही आहेत. तर एम्प्लॉयबिलिटीचा आपण रेशो जर त्या रिपोर्टप्रमाणे पाहायला गेलो तर जी मुलं पासआउट होतात त्याच्या फक्त 3.87 मुलं 87. मॅडम मला इको येतोय कंटिन्युअस. हा ठीक आहे, आपण तांत्रिक प्रकाश सरांकडे जाते. प्रकाश सर, आपण आम्ही विचारला आता सरांना, त्याचबद्दल तुम्ही सांगू शकाल का थोडं? कारण की कौशल्य नेमकं विद्यार्थ्यांना कशी हवी असतात त्याच्यात, किंवा या IT सेक्टरमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना कुठेतरी कौशल्य कमतरता जाणवते का आता? ते आयदर एम्प्लॉईड आहेत किंवा सेमी एम्प्लॉईड आहेत. तर हा सर्व विषय आपण जेव्हा पाहायला जातो तर याची सर्वात मोठी अडचण अशी येते. थोडी तांत्रिक अडचण आहे खरं तर, पुण्यात आपण ती क्लिअर करूया. सर्वात मोठी अडचण अशी आहे की ही जी मुलं जॉबसाठी येतात त्यांचे प्री स्किल क्वालिफिकेशन जे त्या पोस्टसाठी असतं ती मुलं त्याच्या जवळ पण नसतात. आणि याचा विचार जर आपण सातत्यानं करत गेलो तर आपल्याला मूळ लक्षात असं येईल की आपल्या जी एज्युकेशन सिस्टीम आहे त्याच्या माध्यमातून आपण जे एम्प्लॉयमेंटच्या स्किल त्यांना देतो त्या इंडस्ट्रीच्या रिक्वायरमेंट प्रमाणे नाही आहेत. तर हे जे फक्त 3.5-4% मुलं जर एम्प्लॉयमेंटच्या रेशोमध्ये येत असतील आणि त्यांना जर आपण पूरक स्किल देऊन इंडस्ट्रीसाठी तयार करत असो तर हा खूप मोठा मिसमॅच आहे. आपल्या इथे जर मी माझ्या बाईटमध्ये सांगितलं किंवा पॉईंटमध्ये सांगितलं की आपल्याकडे प्रॉडक्ट डेव्हलपमेंटवर विषय हा खूप कमी प्रमाणात लक्षात घेतला जातो. आपण पूर्ण सर्व्हिसेसवर काम करतो आणि सर्व्हिस सेक्टरचा पण दुसरा स्किल गॅप महत्वाचा जो आहे, जे तुम्ही म्हणलात की ही मुलं त्या कंपनीच्या दृष्टिकोनातनं पात्र आहेत का नाही आहेत, त्याच्यामध्ये कम्युनिकेशनमध्ये आपण खूप कमी आहोत. आपल्याकडे प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट ह्या ज्या महत्वाच्या 2 स्किल्स आहेत जे कम्प्लीट इन्फ्रास्ट्रक्चर, इन्व्हेस्टमेंट्स, डेव्हलपमेंट या सगळ्या विषयाशी संलग्न आहेत, त्याच्यामध्ये आपण खूप कमी पडतो. आणि इंडस्ट्रीमध्ये ज्या मुलांना इंटर्नशिप करायची असते त्यांना तिथे जाऊन काही भाग काम करायचा असतो, तर आपलं इंडस्ट्री आणि इन्स्टिट्यूटचं जे अफिलिएशन आहे किंवा स्ट्रॉंग बॉन्डिंग जे पाहिजे त्याच्यामध्ये आपण खूप कमी पडतो. तर मला असं वाटतं की इंडस्ट्री इंटरफेस हा खूप मजबूत जर करता आला आपल्याला. सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे खरंच थोडा कम्युनिकेशन गॅप आहे. गणेश सर तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही काय बोलाल? हा, आता आपण जो इश्यू उपलब्ध आता जो इश्यू काढला आपण की एम्प्लॉयबिलिटीचा फार मोठा इश्यू आहे. तर याच्यासाठी कसं आहे माहिती आहे का, आता ज्या काही आपण बघतो की ज्या प्रीमियर इन्स्टिट्यूट आहेत म्हणजे IIMs, IITs वगैरे, यांनी एक स्वतःची स्वतंत्र व्यवस्था उभी केलेली आहे. म्हणजे यांचं इंडस्ट्री सोबत कोलॅबोरेशन असतं. इंडस्ट्री यांना काही अपेक्षा व्यक्त करते आणि हे इंडस्ट्रीमध्ये ज्या काही नीड्स आहेत इंडस्ट्रीच्या त्या पूर्ण फुलफिल करण्याचा प्रयत्न करत असतात. पण होतं काय, जेव्हा युनिव्हर्सिटी आणि त्याच्या अंडरचे कॉलेजेस यांचा जेव्हा इश्यू होतो त्यावेळेस हा गॅप हा आपल्याला प्रकर्षाने जाणवतो. म्हणजे ज्याला अकॅडमिशिया आणि इंडस्ट्री याचा जो गॅप आहे, याचा जो डिवाइड आहे, हा याच्यामध्ये जास्त दिसतो. याच्यासाठी सगळ्यात महत्वाचा रोल मला वाटतो की हा युनिव्हर्सिटीने प्ले करायचा आहे. कारण की युनिव्हर्सिटी जी असते ती या पद्धतीचा जो काही सिलेबस आहे तो डिझाईन करण्याचं काम हे मुळात युनिव्हर्सिटी करत असते या कॉलेजेससाठी. त्यामुळे युनिव्हर्सिटीजनी पुढाकार घेऊन काही इन्क्युबेशन सेंटर युनिव्हर्सिटीमध्ये उभं करता येतील का, किंवा काही इनोव्हेशन फंड युनिव्हर्सिटीला उभं करता येतील का, आणि इंडस्ट्रीच्या काही लोकांना पॅनलवरती घेऊन, सिलेबसच्या पॅनलवरती घेऊन त्यांना तशा प्रकारचं म्हणजे इंडस्ट्रीला ज्या प्रकारच्या
स्किल सेट्स लागतो ते स्किल सेट डेव्हलप करण्यासाठी आपल्या सिलेबसमध्ये काही दुरुस्ती करता येते का हे बघणं फार महत्वाचं आहे. आणि या ठिकाणी युनिव्हर्सिटीचा रोल फार महत्वाचा आहे. कुठल्याही इंडस्ट्रीला बघा आपण 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. कुठलीही इंडस्ट्री, इफिशियन्सी, इकॉनॉमी आणि इफेक्टिव्हनेस, या 3 त्या अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या इंडस्ट्रीमध्ये चालतात. प्रॉब्लेम असा होतो ना, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर सगळ्यात मोठी अडचण या कंपन्यांची किंवा यांची तक्रार अशी असते की ग्रॅज्युएट झाल्यानंतर तो मुलगा किंवा तो जो एम्प्लॉई असतो त्याला ऍज अ ब्लँक एम्प्लॉई म्हणूनच आम्हाला घ्यावं लागतं आणि पुन्हा 1 ते 1.5 वर्ष त्याला प्रशिक्षण द्यावं लागतं आणि मग तो आमच्या कंपनीमध्ये किंवा तो काम करण्यास लायक होतो. नक्कीच गणेश सर, तुम्ही मांडलेला मुद्दा खरंच खूप इम्पॉर्टंट आहे, खरंच महत्वाचा आहे. मला याच मुद्द्यावर प्रकाश सरांना विचारायचं आहे. प्रकाश सर, सरांनी सांगितलं की इंडस्ट्रीमधली कोणी पॅनलिस्ट घेऊन त्याचा अभ्यासक्रम तयार करावा किंवा तो फायदेशीर पण ठरू शकतो. त्यावर नक्कीच विद्यापीठाने तसं कार्य करावं का? हो, म्हणजे तसं पाहिलं तर म्हणजे बऱ्याच गोष्टीत आपल्याला चर्चा करायची नाही त्याची, पण तसं असतं. पण प्रॅक्टिकली जे काम करतायत, नाही पण प्रकाश सर प्रॅक्टिकली जे काम करतायत त्यांनी जर तसा अभ्यासक्रम तयार केला तर खूप फायदेशीर. मला तेच सांगायचं की जो सिलेबस डिझाईन केलेला असतो, प्रत्येक युनिव्हर्सिटीचा जो सिलेबस कमिटी जी असते ती तशाच प्रकारची असते. इट इज सपोज टू बी दॅट. म्हणजे तिथे अकॅडमियातले एक्सपर्ट्स असतात, इंडस्ट्रीतली लोक असतात, पण ती इंडस्ट्रीतली लोक कोणती असतात, म्हणजे आपण जसं म्हणतो ना की इंडस्ट्रीतली ती जुनी लोक असतात ज्यांनी त्या टेक्नॉलॉजीज पाहिल्यात. म्हणजे आज तुम्ही इंजिनिअरिंगला, आपण इंजिनिअरिंगचं एकदम पडूच त्याच्यात, तर एखादं डेटा स्ट्रक्चर पकडा किंवा हे फंडामेंटल्स आहेत. पण काही दुसरे जे टॉपिक्स आहेत, जसं आता IT मध्ये बघितलं तर जावास्क्रिप्टचं खूप वाढतंय. म्हणजे C++, जावा या गोष्टी आहेत, त्यांना महत्व आहे, पण जावास्क्रिप्टचं फॅड वाढतंय. पण जावास्क्रिप्ट करणारी कोणती? ती नवी जनरेशन आहे, इंडस्ट्रीतली ती नवी जनरेशन आहे. आणि सिलेबस बनवायला कोणती जनरेशन असते? इंडस्ट्रीतली जुनी जनरेशन असते. तर ती इंडस्ट्रीतली जुनी जनरेशन तेच देत राहते. हा प्रॉब्लेम कशाचा आहे की आपण एक्झॅक्ट लोक आयडेंटिफाय केली पाहिजेत. आमचा काही मित्रवर्ग ग्रुप आहे की हे सगळं महाराष्ट्रातलं स्पेसिफिकली ज्या प्रकारचा अभ्यासक्रम आपण सेट करतो, ज्या प्रकारच्या म्हणजे अभ्यासक्रमात आणि इंडस्ट्रीला लागणाऱ्या गोष्टी जी तफावत आहे ती भरून करण्यासाठी काय काय करावं याच्या काही उपाययोजना आहेत, त्या शासनाला सुचवल्यात आम्ही. त्याच्यावर काही काम व्हायला हवं. दुसरं, आपण इंटर्नशिपचा एक मुद्दा आला. म्हणजे कॉलेजमध्ये विद्यार्थी असतो, त्याला इंडस्ट्रीत जाऊन काहीतरी भेटावं. नाही, मी या मुद्द्यावर येते थोड्याच वेळात. मला हे करायचंय, अनिल सरांना विचारायचंय. सरकारने कुशल मनुष्यबळासाठी हा प्रोजेक्ट हाती घेतला IT सेक्टरमधला. 2022 पर्यंत सरकार यावर काम करणार आहे. नेमकं सरकारचं धोरण या सेक्टरमधलं काय आहे? धोरण तसं सरकारचं चांगलं आहे. सरकारने यासाठी बऱ्याच युनिव्हर्सिटी डेव्हलप केलेल्या आहेत, मीन्स स्किल डेव्हलपमेंटसाठी. आणि सरकार बेसिकली यामध्ये ITI हे म्हणजे छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत यावर सरकार बराच खर्च करते आणि या खर्चातून मुलांना डेव्हलप करते. आणि बेसिकली जे ग्रामीण भागातले लोक आहेत त्यांच्यासाठी ITI वगैरे हे चांगले कोर्सेस आहेत, चांगले हे गव्हर्नमेंटनी जे डिझाईन केलेले आहेत. या कोर्सेसवरती जर गव्हर्नमेंटनी खर्च केला आणि स्टुडंटनी शिकून घेतलं तर त्यांना चांगले जॉब आहेत मेट्रो सिटी. नक्कीच, खरंच ह्या सेक्टरमध्ये जॉब अनेक आहेत, पण रोजगाराची संधी कशा आहेत त्याबद्दल विचारायचंय. गणेश सर, काय सांगाल या सेक्टरमधल्या? आता आपण गव्हर्नमेंटच्या धोरणाबद्दल प्रश्न विचारला, तर गव्हर्नमेंटच्या धोरणाबद्दल आज माझ्याकडे एक पेपर आहे की गव्हर्नमेंटच्या धोरणानुसार जो IT आणि ITES इंडस्ट्रीचा जो टोटल कॉन्ट्रीब्युशन आहे ते आपल्याला 2020 पर्यंत $300 बिलियन पर्यंत न्यायचं आहे आणि $200 बिलियन पर्यंत आपला एक्सपोर्ट न्यायचा आहे, असं गव्हर्नमेंटचं धोरण आहे. आणि 10 मिलियन म्हणजे 1 कोटी जॉब पुढच्या 2020 पर्यंत आपल्याला IT सेक्टरमधून निर्माण करायचं आहे, असं सध्या सरकारचं धोरण आहे. परंतु ह्या गोष्टी तेव्हा शक्य आहे जोपर्यंत इंडिजिनियसली जोपर्यंत डिमांड वाढत नाहीत IT सेक्टर आणि IT सेक्टरच्या मनुष्यबळाची. कारण की आपण आता बघतो की जे ग्लोबल स्लोडाऊन आणि जे बाकीच्या देशांमध्ये जे न्यू नॅशनलिझमचे वारे जे वाहत आहेत त्यामुळं जे काही IT सेक्टर जसं पहिले प्रॉस्परस होतं आणि बाहेर जे जॉब ऑपॉर्च्युनिटीज वगैरे होत्या त्या हळूहळू कमी व्हायला लागलेल्या आहेत. त्यामुळे देशांतर्गतच त्याची आपल्याला मागणी कशी वाढेल आणि देशांतर्गत रोजगार कसा त्या IT आणि ITES सेक्टरमध्ये उपलब्ध होईल या गोष्टी पाहणं खूप गरजेचं आहे.
नक्कीच, पण एकीकडे रोजगार आहे, पण काहीतरी रोजगार न मिळण्याची पण कारण आहेत. मला रीटा मॅमना या संदर्भात विचारायचं आहे. रीटा मॅम, रोजगार आयटी सेक्टरमध्ये आहे, पण कुठेतरी कमी प्रमाणात पण रोजगार होतो आणि ती रोजगार न मिळण्याची पण नेमकी काय कारण आहेत या सेक्टरमधली? नक्कीच, आतापर्यंत जसं डिस्कशन झालंय की प्रकाश सरांनी पण सांगितलं की आउटडेटेड सिलेबस आणि सिलेबस डिझाईनसाठी खूप मोठं पाऊल उचलायला हवं. इंडस्ट्री आणि अकॅडमिक ह्यामध्ये खूप मोठा धुवा आहे. म्हणजे जसं इंडस्ट्रीला रिक्वायर्ड आहे त्याप्रमाणे जर सिलेबस डिझाईन झालं तर त्याचा खूप मोठा उपयोग. आणि मला हे एक सांगायचं आहे की स्किल गॅप जो म्हणतो आपण की कम्युनिकेशन स्किल असेल किंवा त्यांचा जो सॉफ्ट स्किलचा भाग असेल तर तो त्यांना खूप इम्प्रूव्ह करता यावा विद्यार्थ्यांना, जेणेकरून जे तेव्हा इंटरव्ह्यूज फेस करतात वगैरे तेव्हा त्यांना अगदी कॉन्फिडंटली ते तिथे प्लेस होऊ शकतात आणि त्यांना नोकरीची संधी मिळू शकते. आणि प्रोजेक्ट इंटर्नशिपचं जसे सर म्हटले की इंटर्नशिपसाठी ते इंडस्ट्रीला अप्रोच करतात, पण इंडस्ट्रीने त्या प्रमाणातच जर त्यांना मार्गदर्शन केलं, त्यांना वेळ दिला आणि ऍक्च्युअल लाईव्ह प्रोजेक्टवर त्यांना काम करता आलं विद्यार्थ्यांना तर ती खूप मोठी अपॉर्च्युनिटी असते. आणि त्यांना अगदी म्हणजे की प्रोजेक्ट तिथे नोकरी मिळाल्यानंतर कसं आपण इम्प्लिमेंट करू शकतो, कुठल्या प्रोजेक्टवर कसं काम करू शकतो याचा खूप मोठा अनुभव येतो. आणि त्याच प्रकारे आपण एक म्हणू शकतो की बीला जो प्रोजेक्ट सबमिशन असतं त्या प्रोजेक्टचा क्वालिटी जर मेंटेन केली तर एनी हाऊ ते इंडस्ट्रीला ऍप्लिकेबल असतील आणि त्यांना रिक्वायरमेंट पण कळतात की काय एक्झॅक्टली प्रोजेक्टमध्ये असायला हवं. आणि त्यासोबतच जर प्रॅक्टिकल ओरिएंटेड अप्रोच असेल विथ अकॅडमिक म्हणजे टेक्निकली जर ते साऊंड असतील तर त्यांना खरंच खूप चांगल्या संधी आहेत. नक्कीच, आपण आता जी चर्चा केली म्हणजे कुठेतरी प्रॅक्टिकल नॉलेज कमी पडते, म्हणजे विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीमध्ये जाऊन नेमकं प्रॅक्टिकल काम करणं हे मिळत नाहीये. केशव सर, म्हणजे असंच आहे का की प्रॅक्टिकल नॉलेज विद्यार्थ्यांना कमी पडते आणि म्हणून आयटी सेक्टरचे विद्यार्थी थोडे कुठेफार मागे पडतात का? असं काही कारण आहे त्याच्या मागे? अगदी यासाठीच मला असं सांगायचं आहे की विद्यार्थी दशेमध्ये असतानाच सगळ्या विद्यार्थ्यांनी प्रोजेक्टवरती काम करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता आपण काय करतो सध्याची म्हणजे विद्यार्थ्यांची जी सवय आहे, आपल्याला वाटते की शेवटच्या सेमिस्टरला म्हणजे 8 सेमिस्टर जर तुमचं इंजिनिअरिंग कॉलेजचं असेल तर बाबा ते एखादी महिन्यामध्ये आपण प्रोजेक्ट करायचा आणि सबमिट करायचा. त्यांनाही माहिती नसते की प्रोजेक्ट कोण्या पद्धतीचा असतो, काय असतो. तर या अडचणीच अगोदरपासूनच यावरती जर विद्यार्थ्यांनी जर काम केले तर नक्कीच. केशव सर, अनिल सर, मला याविषयी विचारायचंय, कॉलेज किंवा महाविद्यालय किंवा विद्यापीठातून प्रॅक्टिकल नॉलेज सुरू करणं किंवा आपण तसा प्रस्ताव कशा पद्धतीने मांडू शकतो? कसं आहे, जर तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज विद्यार्थ्यांना द्यायचं असेल तर अल्युमिनाय हा कॉलेजचा खूप मॅटर करतो. जो अल्युमिनाय जो असतो, जो इंडस्ट्रीमध्ये काम करतो, तो घेऊन आणि प्राचार्य हे संगतीला जोडून जर सिलेबस त्यांचा डिझाईन केला प्रॉपर वेनी तर याचा स्टुडंटला फायदा होतो. तसंच गेस्ट लेक्चर वगैरे हे बाहेरच्या अल्युमिनाय जे असतात कॉलेजचे मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये काम करत असतात मोठ्या मोठ्या पदावर, त्यांना जर स्टुडंटला प्रॉपर वेनी गाईड केलं तर ते मनुष्यबळ चांगलं होतं आणि ते चांगलं इंडस्ट्रीला फायदा होऊ शकतं. यामुळे कॉलेजचंही नाव होतं आणि तुमच्या विद्यार्थ्याचं पण नाव होतं. नक्कीच. गणेश सर, मला विचारायचंय, अनेकदा असं होतं की जे मोठमोठे कॉलेजेस किंवा महाविद्यालय आहेत, विद्यापीठ आहेत, असे जे कॉलेजेस आहेत ती 1 वर्षानंतर म्हणजे शिकता शिकता प्रॅक्टिकल नॉलेजसाठी इंटर्नशिप स्वतःच देतात आणि त्याच्यामुळे त्याचा फायदा होतो. नंतर कॅम्पस इंटरव्ह्यू आल्यावर त्या मुलांचा फायदा होतो कारण की ते ऑलरेडी मोठ्या कॉलेजमधून शिकलेले असतात आणि त्यांना त्याच कॉलेजमधून चांगल्या चांगल्या कंपनीमध्ये इंटर्नशिप दिली जाते. मग याचा मोठ्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना फक्त फायदा होतो का? नाही, ऍक्च्युअली हा जो प्रश्न आहे ना, म्हणजे आता हे ती इन्स्टिट्यूट त्या विद्यार्थ्यावर कसं म्हणजे हे इंडिव्हिज्युअल इन्स्टिट्यूट बेसिक झालं. म्हणजे याच्यामध्ये त्या इंडस्ट्रीला किंवा त्या इन्स्टिट्यूटचा त्या इंडस्ट्री सोबत कसा कॉन्टॅक्ट आहे, त्या इंडस्ट्रीचा जो प्लेसमेंट सेल आहे त्या प्लेसमेंट सेलचा इंडस्ट्री सोबत कसे संबंध आहेत यावर ह्या गोष्टी डिपेंड आहेत. पण ह्या फार इंडिव्हिज्युअल किंवा इन्स्टिट्यूट सेंट्रिक गोष्टी झाल्या. आपण जेव्हा ऍज अ सिस्टीम ऍज अ होल बघत असतो त्यावेळेस आपण आता स्किल डेव्हलपमेंटचं जसं म्हटलो तर आपल्याला टीचर किंवा प्रोफेसर जे आहेत
यांना एक इंटिग्रेट यांचं प्रशिक्षण एकदा घेतलं पाहिजे की इंटिग्रेटेड प्रशिक्षण या लोकांचं घेतलं पाहिजे की जेणेकरून या ज्या गोष्टी आहेत, ज्या सॉफ्ट स्किल्स आहेत किंवा इंग्लिश कम्युनिकेशन आहे किंवा इंडस्ट्रीसाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत, पर्सनॅलिटी डेव्हलप, जी काही पर्सनॅलिटी आहे, जो काही इंड्युरन्स आहे काम करण्याचा, या कशा डेव्हलप होतील हे बघितलं पाहिजे. आणि हे टीचर किंवा प्रोफेसर लोकांना प्रशिक्षण दिलं पाहिजे जेणेकरून ते पर्क्युलेट होईल खाली विद्यार्थ्यांमध्ये, ज्याला आपण ट्रिकल डाऊन थिअरी म्हणतो. किंवा त्यानुसार ज्यावेळेस वरती किंवा प्रोफेसर लोक ते ट्रेन होतील त्या गोष्टीला किंवा इन्स्टिट्यूट ऍज अ होल ट्रेन होईल, त्यावेळेस ते विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करू शकतात. नक्कीच श्रीकांत सर, मला विचारायचं आता की आपण ज्या सेक्टर बद्दल विषयी बोलतो आहे, आयटी सेक्टर, नेमकं हे कौशल्य विकासासाठी आता नेमक्या कोणत्या योजना सुरू आहेत सध्या? आपण जसे 11 सेक्टर निवडले त्याच्यातलं आयटी एक महत्वाचं सेक्टर आहे. तर नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशननी जसे 37-38 सेक्टर स्किल काउन्सिल केले, त्याच्यासाठी आयटी आणि आयटीएस साठी वेगळं सेक्टर स्किल काउन्सिल आहे. त्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण भारताचा स्किल गॅप अनालिसिस केलाय आणि त्या स्किल गॅपच्या माहितीनंतर, त्याच्या काही आकडे मिळाल्यानंतर त्याच्यासाठी त्याचं प्लॅनिंग सुरू केलेलं आहे. तर महाराष्ट्रासाठी आपण पुण्याचा जर विचार करायला गेलो तर आपण स्पेसिफिक टू पुण्याचा जर आपण आकडा पाहिला स्किल गॅपचा, तर महाराष्ट्रामध्ये पुणे हे एक आयटी हब म्हणून गणल्या गेलेलं आहे, आयटी सेंटर आहे. त्याच्यामध्ये पुण्यामध्ये 2,44,000 ही पुण्याची रिक्वायरमेंट आहे आणि 2022 मध्ये ही 4,48,000 पर्यंत रिक्वायरमेंट जाणार आहे. तर याच्यासाठी सरकारने भरपूर कोर्सेस सुरू केलेले आहेत. PMKVY जी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना आहे त्याच्यामध्ये कितीतरी कोर्स हे आयटी आणि आयटीएस साठी आहेत. आणि महाराष्ट्र स्किल डेव्हलपमेंट सोसायटी जी महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांनी एक स्वतंत्र मंत्रालय सुरू करून त्याच्या अंतर्गत हे विषय घेतलेला आहे, याच्या सुद्धा वेगवेगळे कोर्सेस त्यांनी लॉन्च केलेले आहेत. तर या सर्व कोर्सेससाठी गव्हर्नमेंटचं खूप फंडिंग आहे, मुलांना ते मोफत प्रशिक्षण देत आहेत आणि त्याच्यातनं मुलांची एम्प्लॉयबिलिटी वाढावी. म्हणजे मी मागच्या मुद्द्यातही सांगितलं की आयटी मध्ये नोकऱ्या भरपूर आहेत, नोकऱ्या नाहीत असा विषय नाहीये, पण सगळे रिपोर्ट हेच सांगतायत की जो मुलगा त्या प्रोसेसमधनं 4 वर्षाच्या इंजिनिअरिंगच्या असेल, MSc करून असेल, त्या प्रोसेसमधनं जो मुलगा बाहेर पडतो त्याची नोकरीसाठी पात्रता नाहीये. मग त्याच्यामध्ये त्याचं टेक्निकल नॉलेज असेल, त्याचं सॉफ्ट स्किल असेल किंवा प्रोजेक्टचं नॉलेज असेल किंवा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीबद्दल तो अवेअरनेस कमी असेल, या सगळ्या गोष्टी त्याच्या एम्प्लॉयबिलिटी फॅक्टरला मॅटर करतात. त्याच्यामुळेच आपल्याकडे एम्प्लॉयमेंट मिळणं हे कठीण होत चाललेलं आहे. मला एक दुसरा मुद्दा सांगायचा होता की आयटी क्षेत्रात आता नोकऱ्या नाहीत हे सर्वांना बऱ्यापैकी माहीत आहे किंवा त्याच्या एम्प्लॉयमेंट फॅक्टर किंवा एम्प्लॉयबिलिटी फॅक्टर इम्पॅक्ट करतो. तर याच्यासाठी गव्हर्नमेंटनी स्टार्टअपची जी योजना आहे त्याचं डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी पुण्यामध्ये ऑफिस आहे. जाणूनच घ्यायचंय स्टार्टअप योजनेबद्दल, मला दुसऱ्या आपल्या सेगमेंटमध्ये जाणून घ्यायचंय. पण आता ब्रेकची वेळ झालेली आहे. ब्रेक नंतर मला सर्व मान्यवरांकडून रोजगाराच्या संधी किंवा विद्यार्थी येऊ पाहतात किंवा अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प त्यांनी धोरण फर्स्ट अमेरिका असं धोरण जेव्हा सुरुवात केली त्यामुळे आयटी सेक्टरमध्ये थोडं भीतीचं असं वातावरण आलेलं, या सगळ्या संदर्भात मला विचारायचं सर्व मान्यवरांना. पण आता घेते एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर मोठं व्हायचं मला विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. श्रीकांत सर, मला तुमच्याकडे यायचं, मगाशी तुम्ही ब्रेकच्या आधी बोलात की स्टार्टअप इंडियाबद्दल, मग मला त्याच मुद्द्यावर यायचं की स्टार्टअप इंडियाचा नेमका फायदा कसा होणार आहे? आपण जर आयटी सेक्टर बद्दल आता डिस्कशन करत होतो की जॉब अपॉर्च्युनिटीज काय आहे, तर आपला सगळा जो आपण अवलंबून आहोत ते सगळे सर्व्हिसेसवर आहोत. आणि सर्व्हिसेसची परपेच्युअलिटी काही नाहीये, डिपेंडन्सी खूप हाय आहे. जसं मी सांगितलं की अमेरिकेवर आपण 60% डिपेंडंट आहोत. तर आपल्याला स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून नवीन एंटरप्रेन्युअर जनरेट करता येतील, नवीन छोटे छोटे लघुउद्योजक असतील, छोटे छोटे बिझनेसमॅन असतील, त्याला प्रमोट करण्यासाठी गव्हर्नमेंटनी ही खूप सुंदर योजना आणलेली आहे स्टार्टअप इंडिया म्हणून. तर त्याच्या माध्यमातून डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी जे पुण्यामध्ये त्यांचं ऑफिस आहे आणि असे बरेच गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्स आहेत, दे आर गिव्हिंग स्टार्टेड फंडिंग फॉर दी न्यू एंटरप्रेन्युअर्स. तर त्याच्यामध्ये जी नवीन इंजिनिअरिंगच्या
मधून जी मुलं बाहेर पडतात आणि जी खूप हायली प्रोडक्टिव्ह आहेत, ज्यांना इमिडिएट चर्न आउट होऊ शकतात, रेडी टू इम्प्लिमेंट रिसोर्सेस आहेत, तर त्यांनी नोकरीच्या मागे न लागता त्यांनी स्वतःची इंजिनिअरिंगच्याच प्रोसेसमध्ये 4 वर्षाच्या प्रोसेसमध्ये त्यांनी स्वतःचं एक पेटंट किंवा एक स्वतःचं छान प्रॉडक्ट जर डिझाईन केलं, ते इंडस्ट्रीच्या कन्सल्टेशनच्या माध्यमातून असेल, काही नवीन रिसर्चर्स असतात त्यांच्या कन्सल्टेशनच्या माध्यमातून त्यांनी एखादं छोटं प्रॉडक्ट केलं तर त्याला स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून ह्यूज फंडिंग होतं. आणि ते फक्त कन्सेप्च्युअलाइज आयडिया पाहिजे आणि त्याची परपेच्युअलिटी खूप मजबूत पाहिजे. तर मला मी स्वतःही अशा काही प्रोजेक्ट्सला गाईड करतो आणि पुण्यामध्ये याच्यासाठी भरपूर स्कोप आहे. आता सरकारने याच्यासाठी 400 कोटी रुपयाचं अनुदान ठेवलेलं आहे, जे अजूनही समाजापर्यंत पोहोचत नाही, इंजिनिअरिंग कॉलेजपर्यंत पोहोचत नाहीये. तर मला वाटतं की सरकारला पण आता एक नवीन कौशल्य आत्मसात करण्याची गरज आहे की या सगळ्या योजना ग्रामीण भागातल्या तरुणांपर्यंत, शहरातल्या मेट्रोतल्या जे मुलं खूप ऍक्टिव्ह आहेत त्यांना काहीतरी करायचं आहे देशासाठी आणि दे आर रिअली कमिंग विथ दी व्हेरी नाईस आयडिया जे सोशल इम्पॅक्ट करू शकतात, पण त्यांना कुठेतरी प्लॅटफॉर्म मिळत नाही आणि स्टुडंट्स पण त्या योजनांच्याकडे वळत नाही. तर हा थोडासा गॅप आहे. पण कालांतराने शहरातल्या नक्कीच विद्यार्थ्यांना असं करायचं मला आहे ते म्हणजे करायला हवंय त्यांना आणि त्यांची इच्छा देखील आहे, पण कुठेतरी प्लॅटफॉर्म मिळत नाहीये. गणेश सर बोला या विषयावर काही. स्टार्टअप इंडियाबद्दल मला एक सांगायचं आहे की हे बघा, सगळ्यात महत्वाचा असा प्रश्न आहे की इंडस्ट्रीची सुद्धा एम्प्लॉयमेंट देण्याची एक कॅपॅसिटी आहे, बरोबर, आणि गव्हर्नमेंटची सुद्धा एम्प्लॉयमेंट देण्याची एक कॅपॅसिटी आहे, त्याच्यावरती एम्प्लॉयमेंट होऊ शकत नाही. तर अशा वेळेस स्टार्टअप किंवा स्वतःचा इंडस्ट्री हा एक फार मोठा सेक्टर जो आहे की जो रोजगार स्वतः त्या व्यक्तीसाठी निर्माण सुद्धा करतो आणि याच्या अंतर्गत तो रोजगार दुसऱ्यांना सुद्धा उपलब्ध करून देऊ शकतो. मग यासाठी गव्हर्नमेंटने स्टार्टअप इंडियाची स्कीम केलेली आहे. त्यामध्ये त्यांनी एक कॉर्पस फंड असा वेगळा काढून ठेवलेला आहे की हे फक्त स्टार्टअप जे आहेत नवीन त्या लोकांना मदतीसाठी तो एक फंड बाजूला केला आहे. त्याचबरोबर सिंगल विंडो क्लिअरन्स, त्यानंतर लो इंटरेस्ट रेटवरती लोन आणि विदाउट कोलॅटरल लोन या गोष्टी आणि टॅक्स बेनिफिट्स त्यांना काही अशा 4-5 गोष्टी, 4-5 मुद्दे त्या स्टार्टअप इंडिया स्कीम मध्ये आहेत आणि हे मला असं वाटतं की हेच गव्हर्नमेंटने एक चांगलं पाऊल उचललेलं आहे. नक्कीच. मला केशव सरांना विचारायचं, केशव सर, भारतात IT उद्योग सुरू करण्यासाठी नेमका कितपत आता स्कोप आहे? स्मॉल स्केल इंडस्ट्रीजसाठी इथे भरपूर स्कोप आहे. असं काही नाहीये की IT मध्येच जाऊन कंपनीमध्येच नोकरी केली पाहिजे अशा पद्धतीचं काही नाही. जर विद्यार्थ्यांनी म्हणजे शिक्षणापासूनच जर अशा पद्धतीचे जर अँबिशन्स, महत्वाकांक्षा जर उरी बाळगली तर मला वाटतंय स्वतःच्या इंडस्ट्रीज ते इथे इंडियामध्ये सुद्धा ते उभं करू शकतात आणि सक्सेसफुली ते रन करू शकतात. यासाठी रिसर्च ओरिएंटेड थोडं मुलांनी त्या पद्धतीनं अभ्यास केला पाहिजे. ट्रॅडिशनल पद्धतीनंच ज्या आपल्या लँग्वेजेस आहेत तेच त्या पद्धतीने न करता त्याच्यामध्ये रिसर्च ओरिएंटेड त्याच्या पुढे काय करू शकतो या दिशा विद्यार्थ्यांनी शिक्षण घेते वेळेसच ठरवलेल्या पाहिजेत. तर सक्सेस खूप विद्यार्थ्यांना खूप लवकर भेटू शकतो असं माझं मत. नक्कीच. विद्यार्थ्यांनी जेव्हा शिकत असतानाच आपली स्किल किंवा काय आहे ते विचारात घेतलं पाहिजे. नेमकं त्यांना कोणत्या सेक्टरमध्ये जायचंय, जेव्हा एज्युकेशन झाल्यानंतर कुठे जायचं हे नक्कीच ठरवलं तर त्यांना फायदा होईल. अनिल सरांना विचारायचं याच संदर्भात, कारण की मग आता जे विद्यार्थ्यांनी सरांनी सांगितलं, केशव सरांनी, की विद्यार्थ्यांनी आधीच ठरवलं पाहिजे, मग नेमकी या सेक्टरच्या समोरची आव्हानं काय आहेत? सेक्टरच्या समोरची आव्हानं अशी आहेत की जो करिक्युलम डिझाईन केला जातो आणि जे कंपनीमध्ये, ऑर्गनायझेशनमध्ये जे काम केलं जातं हे कम्प्लिटली डिफरंट आहे. आज जो त्याचा बेस जो आहे तो कॉलेजमध्ये जर त्यांनी डिझाईन करून दिला तर त्याचा बराच फायदा होईल. तसंच प्रोजेक्ट रिलेटेड आज बरेच मुलं प्रोजेक्टचे बाहेर करून आणतात, म्हणजे त्यांना बेसिक नॉलेज त्या प्रोजेक्टचं काहीच नसतं. तर हे जर प्रोजेक्ट त्यांनी स्वतःच करून घेतले किंवा इंडस्ट्रीच्या गायडन्सनी जर केले किंवा कॉलेजच्या गायडन्सनी जर केले तर याचा बराच फायदा होतो. आणि जे स्टुडंट जे आज प्रोजेक्ट करतायत ते आउटडेटेड सिस्टमवर करतायत, म्हणजे जे प्रोजेक्ट पुढे फ्युचरमध्ये कामाला येईल त्यावर कोणी काम करत नाही. जसं आज डेटा हा ह्यूज प्रमाणात म्हणजे जनरेट होतो, कोणता डेटा जो आहे या डेटावर अनालिटिकल स्किल्स वगैरे ह्या ज्या स्किल्स आहेत ह्या जर कॉलेज लाईफमध्ये जर तुम्ही थोड्या डेव्हलप केल्या
तर इंडस्ट्रीमध्ये याचा चांगला फायदा चांगला होतो. फायदा जरी होतो. नक्कीच अनिल सर, ज्या प्रमाणे तुम्ही बोलात की जेव्हा विद्यार्थी शिकत असताना प्रोजेक्ट करतो, पण जेव्हा तो इंडस्ट्रीमध्ये स्वतः काम करायला जातो तोपर्यंत आउटडेटेड झालेलं असतं. गणेश सर बोला. आपण आता जे बोललात की इंडस्ट्री समोरचे चॅलेंजेस काय आहेत, तर याला मी 2 भागामध्ये डिवाइड करू इच्छितो. एक म्हणजे जे इंटरनॅशनल फ्लोरावरती जे या सेक्टरला जे काही चॅलेंजेस आहेत, आणि एक इंटरनल चॅलेंजेस काय आहेत. तर एक्सटर्नल आणि ग्लोबल पर्स्पेक्टिव्हवर जर आपण बघितलं तर प्रामुख्याने 3 कारण आहेत. ते म्हणजे की ग्लोबल स्लोडाऊन, त्याच्यानंतर जे प्रोटेक्शनिझम डेव्हलप झालेलं आहे प्रत्येक देशांमध्ये ते, आणि थर्ड वन आहे की नवीन निर्माण झालेले कॉम्पिटिशन. तर आपण आता पहिला मुद्दा बघू की ग्लोबल स्लोडाऊन. मुळातच जी जागतिक मंदी आहे त्यामुळे मुळात या सेक्टरची डिमांड कमी झालेली आहे, आणि त्यामुळे सुद्धा थोडासा या सेक्टरमध्ये थोडासा स्लोडाऊन, म्हणजे जे काही एक्सपोर्टसाठी जो स्लोडाऊन आहे तो आपल्याला बघायला भेटतोय. सेकंड आहे प्रोटेक्शनिझम. म्हणजे आता झालेलं काय, आपण आता अमेरिकन इलेक्शनमध्ये सुद्धा बघितलं की डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रीय भावना आणि यांना थोडासा हवा देऊन आणि या इलेक्शनमध्ये सुद्धा ते असे मुद्दे बाहेर आलेले आहेत की स्थानिक रोजगार हा आउटसोर्सिंगमुळे हिरावला जातोय. तर हेच आपण युके आणि ब्रेक्झिटच्या बद्दल सुद्धा बघितलं. ब्रेक्झिटमध्ये सुद्धा आपण बघितलं की ते जे युरोपियन युनियनमध्ये जे काही त्यांचं इंटिग्रेशन झालं होतं त्यामुळे मुळात जे ब्रिटनचे नागरिक होते त्यांनाच रोजगार मिळत नव्हते. मग ह्या जो न्यू प्रोटेक्शनिझम निर्माण झाला आहे यांनी ते जे स्थानिक देश आहेत ते कॉन्शियस झाले आहेत आणि त्यांच्या ज्या पॉलिसीज सुद्धा श्रिंक होत आहेत, आणि त्या आउटसोर्स फ्रेंडली न राहता आता आउटसोर्सिंगला विरोध करतायत. नक्कीच गणेश सर, प्रकाश सरांना विचारायचं आहे, सर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असोसिएशन ऑफ अमेरिका या अहवालानुसार 92% लोक जी आहेत कर्मचारी ते नॉन IT मध्ये काम करत आहेत भारतातली, असा अहवाल मी वाचलाय सध्या इंटरनेटवर. मग अशी स्थिती नेमकी का? असं नॉन IT तसं म्हणता येणार नाही. म्हणजे आपले जसे सरांनी आपल्याकडच्या IT जॉब्सचे कॅटेगरायझेशन केलं, IT सर्व्हिसेस, बिझनेस प्रोसेस मॅनेजमेंट, मग नंतर IT इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आणि प्रोडक्ट्स आणि हार्डवेअर, असं हे जनरली आपलं IT सेक्टर आहे. तर असं एक्झॅक्टली आपलं नॉन IT मध्ये काम करत नाहीत ते, BPO वगैरे सारखे सेक्टर्स जर त्याच्यात पकडलं तर तसं होत असेल तर ते एक आहे. तसं काही मला ते तुम्ही जे म्हणताय ते त्याच्यावर तितकं काही मला तथ्य वाटत नाही. आणखी काही मुद्द्यावर मला हा जो प्रश्न निर्माण झालाय की म्हणजे आपल्याकडे ITची 8 वाढवायची आपल्याला, तर ही 8 वाढवण्यासाठी आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा अनालिटिक्स आणि ही जी नवी तंत्रज्ञानं येत आहेत जगामध्ये त्यांना म्हणजे त्यांची मुद्दे इथे मांडल्याशिवाय हे काय म्हणतात अपूर्ण राहील. तर आपल्याकडे बेसिकली हे एक्सटर्नल फॅक्टर्स आहेत. म्हणजे जगात प्रोटेक्शन, गणेश सर म्हटले तसं जगात प्रोटेक्शनिझम वाढतंय किंवा हे एक्सटर्नल फॅक्टर्स आहेत. बेसिकली आपल्याकडे जे जॉब्स आहेत त्या जॉबला आपण व्यवस्थित परफॉर्म करू शकलो नाहीत. आपली सर्व्हिस सेक्टर मधली स्ट्रेंथ वाढली आहे, सर्व्हिसेस आपण खूप चांगल्या दिल्यात, जगातली खूप मोठे आपण IT सर्व्हिसेसचे पुरवठादार आहोत, पण आपल्याकडे प्रोडक्ट्स बनली नाहीत. प्रोडक्ट्स का बनली नाहीत खरं बोलायचं म्हटलं तर आपण मुद्द्याला जाऊ. आपल्याकडे जी स्किल आहे, जो इंजिनिअरिंगचा स्टुडंट आहे त्याच्या कॅपॅबिलिटीचे अत्यंत कमी आहेत, ज्या प्रोडक्ट कंपन्यांसाठी पुरत नाहीत. स्टुडंट कमिंग आउट ऑफ इंजिनिअरिंग कॉलेज इज नॉट सफिशियंट फॉर प्रोडक्ट डेव्हलपमेंट. ते काय होतंय, कारण आपल्याकडे प्रोग्रामिंग स्किल्सवर, फंडामेंटल्सवर आपण भर दिला नाही. इंटर्नशिप का देत नाही एखादी कंपनी एखाद्या विद्यार्थ्याला, कारण तो विद्यार्थी जेव्हा त्या कंपनीत येतो तेव्हा त्या कंपनीला त्याचं काही व्हॅल्यू एडिशन होत नाही. मला माझ्याकडे एखादा विद्यार्थी 6 महिने काहीतरी प्रोजेक्टवर काम करायला आला, मला त्याचा फायदा झाला पाहिजे ना. बरोबर, काहीतरी मला त्याच्यातलं व्हॅल्यू, त्यांनी एखादी नवीन आयडिया दिली किंवा त्यांनी नवीन आयडिया इम्प्लिमेंट करून दाखवली तर मी अशा विद्यार्थ्यांना येऊ देईल. पण होते काय, सध्या आलेल्या विद्यार्थ्याला 4-4, 6-6 महिन्याचं ट्रेनिंगच द्यावं लागतं, तितक्यात त्याचा तो इंटर्नशिपचा पिरियड पण संपून जातो. तर हे असं हा प्रॉब्लेम आहे. तर त्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि कॉलेजेसने मुलांचे प्रोग्रामिंग स्किल्स, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स, हे जे कोर स्किल्स आहेत कोणत्याही प्रोग्रामिंग स्किल वाढवले पाहिजे. खरं तर रीटा मॅम ह्याच मुद्द्यावर तुम्हाला त्याच्यावर एक मिनिट सांगायचं. प्रोग्रामिंग स्किल्स वाढवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे आपल्या मुलांनी खूप फोकस्ड प्रोग्रामिंग प्रॅक्टिस केली पाहिजे. त्याच्यासाठी परीक्षक.in म्हणून एक टूल आहे, ते टूल आहे, अशी एक सॉफ्टवेअर आहेत, फ्री आहे, ती गव्हर्नमेंटनं बनवली आहेत, विद्यार्थ्यांसाठी बनवली आहेत, आपल्या कॉलेजेससाठी बनवली आहेत, ती त्यांनी वापरायला पाहिजे. नक्कीच प्रोग्रामिंग स्किल वाढवण्यासाठी तुम्ही जी हे सांगले ती खूप फायदेशीर ठरणार आहे. रीटा मॅम, मला विचारायचं आहे मुद्द्यावर, इंजिनिअरिंग कॉलेज विद्यार्थ्यांची नोकरीची जी पात्रता आहे ती वाढवण्यासाठी नेमकं आता काय करायला हवं?
आत्ताच नुकतंच जे गणेश सर म्हटले होते की ट्रेनरचा जो कन्सेप्ट आहे की फॅकल्टीला एका चांगल्या प्रकारची ट्रेनिंग देणं आणि जेणेकरून की ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू शकतील. कारण की आत्ताच्या ज्या FDPs ऑर्गनाईज होतात, फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम, जे युनिव्हर्सिटी ऑर्गनाईज करतात, पण बऱ्याचदा असं होतं की त्या लेवलच्या नसतात. मग तेव्हा अशी अडचण येते की प्रॅक्टिकली विद्यार्थ्यांना कसं बूम करता येईल. कारण की प्रॅक्टिकल नॉलेज जर फॅकल्टीला त्या बाबतीत नाही मिळालं तर मग ते पुढे स्टुडंटला पर्क्युलेट नाही करता येणार. तर मला या संदर्भात असं म्हणायचं की जो इंडस्ट्रीमध्ये ट्रेन द ट्रेनरचा कन्सेप्ट आहे तसंच फॅकल्टीला सुद्धा त्यांनी ट्रेनिंग द्यावं, तसेच FDP ऑर्गनाईज करावे आणि स्टुडंटला सुद्धा त्या बाबतीत अवेअर करावं. आणि मला असं वाटतं की फॅकल्टीला रिसर्च आणि डेव्हलपमेंटसाठी वेळ द्यावा. कारण की मी स्वतः PhD स्टुडंट आहे, PhD करतेय, PhD स्कॉलर आहे आणि त्यामध्ये मला जेव्हा माझ्या विषयामध्ये खूप डेप्थमध्ये जायचंय पण मी तेवढं अकॅडमिक आणि हे दोन्ही करून नाही सांभाळू शकत. तर त्यासाठी रिसर्चसाठी थोडा वेळ फॅकल्टीला द्यावा असं मला वाटतं. म्हणजे विद्यापीठाने तेवढं काहीतरी त्याच्यासाठी करायला हवं. आणि IT कंपन्यांबरोबर जर टायअप केलं कॉलेजेसनी तर त्यामध्ये बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना रोजगार संधी उपलब्ध मिळू शकते. आणि त्यासोबतच बाहेरचे जे आंतरराष्ट्रीय विद्यापीठं आहेत तर त्यांचा जो ॲडव्हान्स सिलेबस आहे तो जर आपण म्हणजे त्याला जर अनालिसिस केलं आणि तो जर इम्प्लिमेंट पॉइंटला आपण जर घ्यायचा प्रयत्न केला पण त्याचं जे लेवल आहे तर त्याप्रमाणे आपल्या इथल्या विद्यार्थ्यांची क्वालिटी लेवल पण वाढेल आणि त्यांना नक्कीच रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील IT क्षेत्रात सुद्धा. थोडंसं तुम्हाला हे करते कारण की असं मी अनेकदा वाचलेलं किंवा असं प्रत्यक्षित मला माहित नाही नक्की, पण जे आंतरराष्ट्रीय युनिव्हर्सिटीज आहेत आपल्या महाराष्ट्रातही किंवा काही, त्यांनाच खूप मोठ्या मोठ्या रोजगाराच्या संधी आहेत किंवा मोठमोठे कॉलेजेसला संधी मिळतात. मग तिथे कुठेतरी कमी छोटे नॅशनल आपले जे कॉलेजेस आहेत किंवा राज्यातले, मग तिथे कुठेतरी ते विद्यार्थ्यांना त्यांना अन्याय होतो असं वाटत नाही तुम्हाला? मला असं म्हणायचं की जेव्हा आंतरराष्ट्रीय विद्यापीठाशी MOU साधला जातो तर त्यांचा जो विद्यार्थ्यांनी फक्त आंतरराष्ट्रीय युनिव्हर्सिटीमधूनच जातो करिअर केलं पाहिजे असं नाही होत ना. कारण की छोट्या राज्यात पण आपले खूप चांगले चांगले कॉलेजेस आहेतच, पण जे आपले ग्रामीण भागातलं किंवा असलं म्हटलं की थोडं राज्यात येऊन युनिव्हर्सिटीमध्ये किंवा विद्यापीठांमध्ये काम करतात किंवा तिथे शिक्षण घेतात, मग आंतरराष्ट्रीय ह्यांचं तिथे जास्त प्रस्थ वाढतं असं नाही वाटत? नक्कीच, पण मला असं म्हणायचं की स्टेटमध्ये सुद्धा IIT लेवलचे कॉलेजेस आहेत की ते सुद्धा ट्रेनिंग प्रोव्हाइड करू शकतात. जसं NPTEL आता कोर्सेस अवेलेबल करतं ऑनलाईन, त्यांच्या थ्रू सुद्धा आमचं एज्युकेशन लेवलला अपग्रेडेशन होतं. आणि त्यांची जी ट्रेनिंग प्रोव्हाइड केली जाते ते ऑनलाईन कोर्सेस असतात, त्यांचं सर्टिफिकेशन असतं, त्या थ्रूद्वारे म्हणजे त्याद्वारे सुद्धा आपण बऱ्यापैकी चांगलं शिक्षण घेऊ शकतो. म्हणजे इव्हन जर विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय शिक्षणाकडे वळायचं असेल तरी सुद्धा ते आपल्या इथे राहून सुद्धा त्या पद्धतीचं शिक्षण घेऊ शकतील. नक्कीच. रीटा मॅमनी सांगितल्याप्रमाणे खरंच राज्यातलं पण जर जे कॉलेजेस आहेत त्यांनी पण ट्रेनिंग बेसिसवर सुरू केलं एज्युकेशन तर त्याचा फायदाच होईल. म्हणजे असं नाही की आंतरराष्ट्रीय युनिव्हर्सिटीज किंवा विद्यापीठ त्याचं काम करू शकतात. मला याच संदर्भात केशव सरांना विचारायचं आहे. केशव सर, हे सेक्टर आपण जे निवडलेलं आहे IT मध्ये, मग ते कुशल मनुष्यबळ वाढवण्यासाठी किंवा भविष्यासाठी त्याची उभारणी कशी करायला हवी आपण? नाही, मी अगोदर सांगितल्याप्रमाणे याला सिलेबस सुद्धा तितकाच जबाबदार आहे. सिलेबस ज्या पद्धतीने युनिव्हर्सिटीज सेट करतात, आता नांदेड आणि पुणे हे दोन ठिकाण जर आपण कम्पेअर केलं तर खूप डिफरन्स आहे. आता पुण्यामध्ये जर IT सेक्टर म्हणा कोणत्याही सेक्टरमध्ये जर तुम्हाला जॉब पाहिजे असेल तर स्पेसिफिक वर्ड यूज करतात, स्पेशलायझेशन कशामध्ये आहे. आता नांदेड सारख्या ठिकाणी जर तुम्ही शिक्षण घेताय तर तुम्हाला BSc करायची असली तर 4 सब्जेक्ट असतात, पण पुणे युनिव्हर्सिटीमधून जर तुम्हाला जर तुमची डिग्री कंप्लीट करायची असेल तर स्पेसिफिक सब्जेक्ट. जर तुम्ही कम्प्युटरमध्ये करताय तर कम्प्युटर. याचा अर्थच असा होतो की त्या विद्यार्थ्याला 3 वर्षाचा वेळ भेटतो. आणि मला आणखी शिक्षण पद्धतीमध्ये मला आणखी काय म्हणजे यापुढे सांगायचं आहे, मुलांनी प्रोजेक्टवरती काम केलं पाहिजे, कारण तेच लाईव्ह एन्व्हायरमेंट आहे. आणि त्यानंतर त्यांना जर IT मध्ये जॉब, कोणत्याही क्षेत्रामध्ये जर जॉब, तर तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज असणं खूप गरजेचं आहे.
बरोबर. मला अनिल सरांना विचारायचं या संदर्भात, 4 वर्ष 3 वर्षाचा जो कोर्स करून किंवा विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडतात ते फ्रेशर्स असतात, मग अशाही फ्रेशर्सना कशी संधी आहे या सेक्टरमध्ये? फ्रेशर्सला IT सेक्टरमध्ये भरपूर संधी आहे. आज भरपूर इन्स्टिट्यूट आहेत आणि भरपूर टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली आहे. आज इनकमिंग टेक्नॉलॉजीमध्ये बिग डेटा आहे, क्लाउड आहे, डेटा अनालिटिक्स आहे. डेटा अनालिटिक्समध्ये AI आहे, मशीन लर्निंग आहे. बरोबर. हे खूप टेक्नॉलॉजी आहेत, पण या टेक्नॉलॉजीमध्ये जाण्यासाठी खूप इनडेप्थ नॉलेज लागतं. मशीन लर्निंग हा कॉन्सेप्ट खूप, म्हणजे टेस्ला वगैरे तुम्ही ऐकला असेल. टेस्ला बाहेरच्या कंपन्या ज्या ऑटोमॅटिक कार म्हणजे ड्रायव्हरलेस कार ह्या कॉन्सेप्टवर काम करतात. तर यासाठी खूप इनडेप्थ नॉलेज लागतं ह्या टेक्नॉलॉजी बद्दल. पुन्हा डेटा अनालिटिक्स मध्ये भरपूर टूल्स आहेत. आज SAS वगैरे ह्या टूलचा जर विद्यार्थ्यांनी कॉलेज पासून जर बेस थोडा बहुत अभ्यास केला आणि इंडस्ट्रीमध्ये येऊन जर ते इम्प्लिमेंट केलं तर एक स्टुडंटला पण चांगला पाथ भेटेल डेव्हलप होण्यासाठी आणि ऑर्गनायझेशन त्याबरोबर डेव्हलप होईल. नक्कीच. बिग डेटा पण हीच टेक्नॉलॉजी आहे, त्यामध्ये पण डेटा अनालिटिक्स वगैरे आहे खूप. आणि ह्यूज आजकाल आहे ना, जो डेटा जो जनरेट होतं ह्यूज अमाऊंट. नक्कीच अनिल सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे फ्रेशर्सना पण संधी आहे. रीटा मॅमना विचारायचं या संदर्भात. रीटा मॅम, आपण बघितलं IT सेक्टरमधल्या संधी, पण मुलींना हे सेक्टर किती सिक्युअर आहे किंवा मुली या सेक्टरमध्ये कशा पद्धतीने येऊ शकतात? कारण की गेल्या 6 महिन्यात बघितलं तर अशा खूप वेगवेगळ्या केसेस झाल्या, त्याच्यामुळे पालक या सेक्टरमध्ये सोडताना पण कुठेतरी हे करतात की नाही जायचं या सेक्टरमध्ये. अशाही मुलींसाठी काय सांगाल? मी ऍक्च्युली महिलांच्याच कॉलेजमध्ये शिकवते ॲज अन वुमेन्स कॉलेज. तर मलाही त्या मुलींच्या दृष्टीने कितपत IT सेक्टर हे सिक्युअर आहे तो थोडा क्वेश्चन मार्कच आहे. कारण की आता अशा न्यूज ऐकायला मिळतात की म्हणजे खूप ओव्हरलोड होतो किंवा मग त्यांना खूप प्रेशर असतं आणि खूप वेळ त्यांना तिथे राहावं लागतं किंवा कामाचं खूप वेळेपर्यंत त्यांना ते हँडल करावं लागतं. आणि काही सिच्युएशन्स असतात की ते त्यांना नाही जमत. आणि जास्त करून जर मुलींना जर बाहेर पडायचं म्हटलं तर मग पूर्ण दिवस त्या बाहेर असणार आणि ते त्या ITचं तेवढं प्रेशर घेऊ शकतील नाही घेऊ शकतील कामाचं. आणि त्याबरोबरच बाहेरचं एन्व्हायरमेंट तेवढं सिक्युअर आहे का त्यांच्यासाठी, त्याबद्दल पण मलाही शंका आहेच. आणि मुलींच्या दृष्टीने विचार केला तर त्यांना खूप नॉलेज असतं. त्या इझिली आमच्या इथे कॉलेजमध्ये कॅम्पसमध्ये प्लेस होतात, चांगल्या पॅकेजेस त्यांना मिळतात. पण पुढे जाऊन त्यांचं करिअर कितपत सिक्युअर आहे तो पण खरंच महत्वाचं आहे. खरंच तुम्ही सांगितल्याप्रमाणे रीटा मॅम, खरंच सिक्युअर आहे की नाही हा अजून प्रश्नचिन्हच आहे. खरं तर गणेश सरांना विचारायचं आहे. मगातपासून सर आपण बोललो एक शहरी भागातला म्हणजे पुणे IT हब म्हणून ओळखलं वगैरे जातं, पण ग्रामीण भागात उलटी स्थिती आहे. तिथे नाही तेवढं अजून अवेअरनेस झाले नाही किंवा मानसिकता पण नाहीये किंवा विद्यार्थ्यांना शहरात येऊन शिक्षण घ्यावं लागतं. मग अशावेळी सरकारनं ग्रामीण भागात नेमकं काय करायला हवं? अच्छा, खूप चांगला प्रश्न विचारला की ग्रामीण भागात याला आपण डिजिटल डिवाइड जो म्हणतो, हा डिजिटल डिवाइड कमी करण्यासाठी सर्वप्रथम जे आहे ते ग्रामीण म्हणजे PMKVY म्हणजे प्रधानमंत्री कौशल विकास योजना सारख्या ज्या योजना आता सध्या आहेत, तर या कशा इफेक्टिव्ह इम्प्लिमेंट होतील याच्याकडे गव्हर्नमेंटने लक्ष दिलं पाहिजे. सेकंड, सगळ्यात महत्वाची गोष्ट की Tier 2 सिटीज, Tier 3 सिटीज आणि व्हिलेज लेवल या लेवलपर्यंत जोपर्यंत इंडस्ट्री येत नाही तोपर्यंत त्या लोकांना रोजगाराच्या संधी पण उपलब्ध होणार नाही आणि त्यांचं स्किल सेट सुद्धा डेव्हलप होणार नाही. आणि मग ITIs वगैरे त्या पद्धतीनं मनुष्यबळ सुद्धा बाहेर प्रोडक्शन करणार नाही. तर त्या होईल काय की Tier 2, Tier 3 सिटीमध्ये जर काही आपण इन्सेंटिव्ह दिले, म्हणजे काही लँडचे कन्सेशन दिले, काही टॅक्सचे कन्सेशन दिले आणि त्यांच्यासाठी योग्य इन्फ्रास्ट्रक्चर जर प्रोव्हाइड केलं आपण इंडस्ट्रीसाठी, तर मला असं वाटतं की जास्तीत जास्त इंडस्ट्रीज या क्षेत्रामध्ये येतील. त्याच्यानंतर आपण IT पार्क्स जर समजा या क्षेत्रामध्ये उपलब्ध करू शकलो तर जास्तीत जास्त इंडस्ट्री या भागात येतील. नक्कीच गणेश सर, तुम्ही म्हटल्याप्रमाणे थोडं मानसिकता आणि सरकारनं पुढाकार घेतला ग्रामीण भागात तर नक्कीच नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. खरं तर कार्यक्रमाची वेळ संपली. या विषयावर किती बोलू तेवढं कमीच आहे आणि खूप प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे. आणि IT सेक्टर म्हटलं की तिथे रोजगाराच्या संधी तर आहेतच, प्रॅक्टिकल नॉलेज कुठेतरी कमी पडते. ते विद्यापीठाने सुरुवात करायला हवी तशी, किंवा त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होऊ शकतो जेव्हा ते खऱ्या ह्याच्यात नोकरीला लागतील तेव्हा. किंवा अनिल सरांनी सांगितल्याप्रमाणे
त्याचप्रमाणे फ्रेशर्सना संधी आहे तीही होऊ शकतं आणि ट्रेनिंग विद्यार्थ्यांना किंवा फॅकल्टीला, रीटा मॅमनी सांगितल्याप्रमाणे फॅकल्टीला पण थोडी ट्रेनिंग मिळाली तर त्याचा फायदा विद्यार्थी आणि फॅकल्टींना पण होऊ शकतो. तसंच सरकार याच्यासाठी फंडिंग सुरू केलेलं आहे. कौशल्य विद्यार्थ्यांना मध्ये जागवण्यासाठी सरकार फंडिंग करते. मोफत प्रशिक्षणाची पण सुविधा सरकारनं सुरू केलेली आहे. त्यामुळे आयटी सेक्टर मोठं होत चाललेलं आहे किंवा नोकरीच्या संधी आहेत, रोजगार अवेलेबल आहेत, म्हणजे टेन्शन नाही असं नाही. ट्रेंड नवीन नवीन होत आहेत, तसंच तंत्रज्ञान विकसित होते, त्याप्रमाणे रोजगाराच्या संधीही वाढत राहतील. सर्व मान्यवरांचे खूप आभार. खूप छान मार्गदर्शन केलं आणि खूप छान असं माहिती सांगितली या विषयाची. त्यामुळे धन्यवाद सगळ्यांचं. मोठं व्हायचंय मला या विशेष काळात वेळ झाली इथंच थांबण्याची. नमस्कार.